सोहळा मातृचा उशीर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा पंचायत समिती गणातील उमेदवार यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित सन्मानित नेते आणि ज्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं ते सन्माननीय माझे मित्र सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा ग्रामीण भागामध्ये काय असते खरी दाखवली ते आदरणीय सावंत साहेब माझे शाखा प्रमुख सन्मान्य राठोड साहेब लक्ष्मण गायकवाड सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे दिनकर शिंदे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित मित्रांनो आणि जगन्नाथ बांधवांनो रविवार होता सकाळी जरा वेळ होता म्हणून ज्ञानेश्वरांची ओवी वाचली ऐशियाचा पदर धरा देव येतील घरा खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही चांगल्या माणसाचा पदर धरलाय तानाजी सावंतचा पदर धरलाय तुमच्या घरी देव येणारच आणि देव येणार म्हणजे उमेदवाराचं नावच लक्ष्मी आहे म्हणजे लक्ष्मीचा विजय नक्की होणार आहे आणि मग या पंचायत समितीच्या गणाच्या माध्यमातून तुम्हाला संबोधित करताना तुम्हाला छोटेखानी नेत्यांच्या समोर मार्गदर्शन करणार नाही पण तुम्हाला काही सूचना करायला या ठिकाणी उपस्थित राहिलो मित्रांनो या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपल्याला 2 मतं देण्याचा अधिकार असताना त्या मतदारसंघामध्ये ज्या सावंतवाडीने पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत निवडून आली त्या तानाजी सावंतांचा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचायत समिती निवडून आणण्याचा विक्रम या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत निवडणुका येतात निवडणुका जातात प्रत्येक निवडणुकीला वेगळा रंग असतो वेगळा आयाम असतो म्हणजे आजच्या दिवसाला सुद्धा वेगळं महत्व आहे की आज 1 फेब्रुवारी 1689 त्या काळी आमच्या संभाजीराजांना फितुरांमुळे कैद व्हावं लागलं संगमेश्वरला तो दिवस तो आजचा दिवस आहे मग त्या दिवशी जर फितुरांमुळे संभाजीराजांना कैद व्हावं लागलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज फंदा फितुरून चाललेली आहे सगळीकडे राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि यामध्ये राजकारणाच्या चिखलामध्ये एकच माणूस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची भूमिका अस्मिता भाषा म्हणजे एखाद्या महिलेला त्या ठिकाणी रस्त्यावर रोजगार करायला मिळत नाही त्या ठिकाणी अविनाश दादा आमचा दत्तक उभा राहतो की तू राहू मी तुझ्या पाठीशी त्या ठिकाणी रस्त्यावर चालताना एखाद्या आगलिकेला एखाद्या महिलेला काहीतरी पायात चप्पल नसू दे छोटी छोटी गोष्ट आमच्या गजेदादा तिथं काय तो उभाच आहे आणि तुमचं काय झालं की आमचा तानाजी आहेच मग कमी काय कुठे कमी पडतोय आपण तर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बंड करण्यासाठी आपण सज्ज झालो ना तुम्ही कुठल्या पक्षाचे जातीचे धर्माचे पंथाचे कुठेही असाल पण एक नक्की आहे माणूस म्हणून या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना इतिहासाची कधीतरी पानं चाळून बघितली पाहिजेत त्या इतिहासाची पानं चालता चालता कधी तर तुम्हाला छत्रपतींचा इतिहास आठवावा लागेल त्या काळचे तानाजी रायबाच्या मुलाचं लग्न सोडून त्या ठिकाणी कामगिरी गेले होते आणि ह्या तानाजी प्रत्येक विभागातल्या प्रभागातल्या गावागावाची नावं वाडीवाडीची नावं सांगतोय आणि होय विजय आपला पक्काच आहे कारण गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये कोणाचे पैसे अडकलेत रात्री 2 वाजता कोणतरी दवाखान्याला काहीतरी करतोय कोणाच्या रूमची त्या ठिकाणी भाड्याने रूम घेतली होती रूमच खाली करत नाही समोरचा काहीतरी मोठा शेट आहे पगारच देत नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला तानाजी सावंत साहेब आठवतात मग पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्हाला मी मित्र म्हणून सांगतोय भाऊ म्हणून सांगतोय तुमच्या पाया पडून सांगतोय की या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात असताना फक्त एक मत मागतोय म्हणजे तुमच्या बँकेला 2 खिशी आहेत तुम्हाला मतदाराला 2 अधिकार आहेत तर कधीतरी आपल्या घरामध्ये एखादा कोणतरी मागतेकरी येतो आणि तो काहीतरी सांगतो भिक्षा देईन नाही म्हणतो आणि ती भिक्षा दिलेली भिक्षा सुपात घेतो सुपातली भिक्षा घेतल्यानंतर त्या सुपातल्या भिक्षा ओझरीत टाकतो आणि पुन्हा ओझरीतले 4 दाणे ते आपल्या आई बहिणीच्या पुन्हा आपल्या ताटात देतो
त्या महिलेला अभिमान वाटतो, कौतुक वाटतो, काय बाकी तिने आशीर्वाद दिला. एखाद्या विकासाचं काम एखाद्या आमदार फंडातून झालं असेल, एखाद्या खासदार फंडातून झालं असेल, प्रशासकीय निधीतून झालं असेल, पण मराठी भाषेला मान सन्मान करण्यासाठी एवढ्या मोठ्या केसेस घेतल्या, त्यांचं काय? मराठी भाषेसाठी, मराठी माणसाठी केस. दिवार चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनच्या हातावर लिहिलं असतं की मेरा बाप चोर आहे. परवीन बॉबी सांगते सर्जरी करते निघून जाईल, बेकार दिसते. म्हणजे मी मराठी सांगतो, माझं काही हिंदी एवढं पॉवरफुल नाही झाला. अमिताभ बच्चन सांगतो तिला की मी सर्जरी केली पण माझ्या डोक्यात आहे, ते कसं जाईल? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठाणेकरांची गद्दारी केली ना, तो गद्दार शिका कुठे पुसणार? ती गद्दारी आहे ना, गद्दारी ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो कलंक आहे तो तुम्हाला पुसून काढायचा, पुसून टाकायचा आहे. आणि मान्य राजसाहेबांचा विचार देत असताना समोरचा कोण भाजपवाला आहे, समोरचा कोण कुठल्या पक्षाचा आहे काही माहित नाही. तुम्ही फक्त एकच बघायचं की आपला उमेदवार तो आपला आहे ना. मग त्यांच्या पक्षाची काही सांगायचं म्हटलं तर माझ्या दोन्ही नेते मंडळी सांगतीलच, पण भाजपचं सांगायचं म्हटलं तर आमच्या अविनाश दादांनी बिनविरोध कसे ते बघतो म्हणून हायकोर्टापर्यंत धाव घेतली होती. या ठिकाणी निवडणुका लढत असताना आमच्या सोलापूरच्या शहर अध्यक्षाची हत्या होते. त्याच्या 1-1.5 वर्षाची चिमुकली पोरगी ती असताना त्रिशा अमित साहेबांनी सांगते, अमित साहेब हे राजकारण बंद करा, माझा बाप पण येईल का? ह्या धर्तीवर राजकारण गेलंय. उद्या निवडणुकीला अविनाश, आमच्या पश्चिमेमध्ये एक सवय आहे की निवडणूक आली की लक्झऱ्या पाठवायच्या, काय साहेबांना पण माहिती आहे, आणि त्या लक्झऱ्या पाठवायच्या मग ते मतदार गावाला घेऊन जायचे. झालं तर दोन्ही निवडणुका ज्यावेळेला एकत्र होतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्यावेळेला काही फरक पडत नाही, आता जरूर जावा. पण आमचा उमेदवार गाड्या पाठवेल न पाठवेल त्यांच्याच गाडीत बसा ना, त्यांनी पाठवले असेल त्या गाडीत बसा, आपल्याला काय? आणि त्यांचे पैसे मेहनतीचे तर अजिबात नाहीत. मेहनतीचे पैसे असतील तर प्रशासनाचा तुम्ही थोडासा अभ्यास करा. काल परवा अजितदादा पवार म्हणाले होते की 100 कोटीची पुरंदर त्या ठिकाणी प्राणबंदरची फाईल 150-200 कोटीवर कशी गेली. मग एकनाथ खडसे म्हणाले काय ते पुढचा विषय सोडून द्या. प्रशासनाचे पैसे शासनाच्या माध्यमातून कमवलेले त्यांचे हरामचे पैसे, ते पैसे घ्याच. फक्त तुम्हाला एक सांगतो, जास्त वेळ नाही घेणार नाही, आपल्या दोन्ही नेत्यांचं मार्गदर्शन खरंच ऐकायचं आहे. तुम्हाला एक शपथ सांगतो, हिंदू असाल तर पवित्र गीते शपथ आहे, मुस्लिम असाल तर कुराणाची शपथ आहे, बौद्ध असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून सांगतो, माननीय राजसाहेबांकडे 9 तारखेला तानाजी सावंत आणि उमेदवार हा गुलाल तुम्ही घेऊन यायचा आहे. कारण त्या ठिकाणी पानिपतची लढाई 1760ला झाली होती. आपण 1760च का म्हणतो तर मराठ्यांमध्ये एकमेकांमध्ये वाद होतं की जी 1760 भानगडी म्हणतात. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आदल्या रात्री गांधींचा जन्म होणार का तर होणार, घराघरात गांधीजी येणार का तर येणार, लक्ष्मीचा आदर जरूर करा. आणि आपल्या उमेदवाराचं नाव पण लक्ष्मीच आहे, हा योगायोग चांगला आहे. त्यांचे पैसे जरूर घ्या, काही कोणाला ना म्हणू नका, पण मतदान करताना आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी रेल्वेच्या चिन्हावर मतदान करा. आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो एकच सांगतो, गुलाब चापा अत्तर बित्तर तुमच्या समोर तर काहीच नाही. गुलाब चापा अत्तर बित्तर तुमच्या समोर तर काहीच नाही. झाडे, फुले, डोंगर, हटील, ती दाढी, तो नॅपकिन तुमच्या समोर तर काहीच नाही. पडता संकट मराठी माणसावर उद्धव साहेब, राज साहेब तुमच्याशिवाय पर्याय नाही. पडता संकट सांगली जिल्ह्यावर तानाजी सावंत तुमच्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.